मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 मधलं 8वं गणित बघून राहिलो. दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. काय दिलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. काय काढायचं आहे? एम. ही जी क्वाड्रॅटिक इक्वेशन इट हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. compare this equation with ax square. Now it is the a, this is the b and it is c. हा जो झाला it is c. We get a is equal to m minus 12, b is equal to 2 in bracket m minus 12, c is equal to 2. c is equal to 2. The given quadratic equation has real and equal roots. So b square minus 4ac is equal to 0. Now b square, substitute the values of b. What is b? 2 in bracket m minus 12 square minus 4 into a m minus 12 into c. There is one mistake. समजून घेत असताना आता आपण समोर नाही आहे, परंतु माझा विद्यार्थी मला सांगतो की सर या ठिकाणी चुकलो. आपण जर का काळजीपूर्वक पाहिलं, व्हॉट इज द मिस्टेक? What is the a? इथे b square, concentrate b square. What is it? Is the b. b square म्हणजे या पूर्ण याचा टर्म पाहिजे. या ठिकाणी माझी m minus 12 म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. फक्त मला 2 चा पण करण्यासाठी इथे ब्रॅकेट देणं कंपल्सरी. मग इथे 2 चा स्क्वेअर 4 m minus 12 स्क्वेअर 4 2s are 8. Now taking out 4 in bracket m minus 12 कॉमन. काय कॉमन आहे? सोडवण्याची याचे तुम्ही फॅक्टर्स पाडून एक्सपान्शन केलं, फॅक्टर पाडले तरीही चालतं. ही मेथड सोपी आहे कंपॅरेटिव्हली. m minus 12. मग आता m minus 4 बाहेर गेला. इथे स्क्वेअर होता म्हणजे 2 टाइम्स होता, त्यातला 1 राहील आतमध्ये. मायनस या 8ला 4ने डिवाइड केल्यावर इथे 2 हा बाहेर गेला, इज इक्वल टू 0. देन 4 in bracket m minus 12 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m minus 14 is equal to 0. 4ला तिकडे नेतो, m minus 12 m minus 14 is equal to 0 upon 4 means 0. Therefore m minus 12 is equal to 0 or m minus 14 is equal to 0. Transposing m is equal to 12 or m is equal to 14. साधारण विद्यार्थी किंवा परीक्षा सोडवत असताना सगळ्यांचं कन्सिडरेशन या ठिकाणी होऊन जाईल की आपलं एक्झाम्पल संपलं. 3 मार्काचं 4 मार्काचं गणित असेल तर आपल्याला त्या मार्कापैकी 1 मार्क कमी मिळणार. इथपर्यंत सोडवलं तर व्हॅल्यूज ऑफ m आर कोणत्या आला? एक आली 12 आणि दुसरी आली 14. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक पार्ट. इन द इक्वेशन ax square plus bx plus c is equal to 0. Standard form where a, b, c are real number and a is not equal to 0. Why a is not equal to 0? When a is equal to 0, above equation becomes 0 plus bx plus c. bx plus c is equal to 0. Now it is not a linear. Sorry, it is not quadratic. जर का इथे a ची किंमत 0 झाली, काय a ची किंमत 0 झाली तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहत नाही, ते लिनियर होतं. आणि म्हणून b किंवा c 0 असला तर चालतो. व्हॅल्यू ऑफ b अँड c जी बिकम 0, काही हरकत नाही, परंतु a 0 नसावा ही आपली कंडिशन आहे. a 0 जर का असला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाही. नाउ व्हेन m is equal to 12, a is equal to, now concentrate a. What is a?
m minus 12, 12 minus 12 is equal to 0. Therefore a is not is equal to 0. जर का m ची किंमत जर का 12 असली तर काय होऊन झालं, a becomes 0. हां, therefore m not equal to 12. आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये a 0 नसावा. a not equal to 12, therefore m is equal to 14. Therefore m is equal to 14. Thank you friends. 9 नंबरचं एक्झाम्पल बघू. example. The sum of roots of a quadratic equation is 5. Sum of roots alpha plus beta is equal to 5 and sum of their cubes is 35. Find the equation. Now let alpha and beta are the roots of quadratic equation. Must alpha plus beta is equal to 5 and आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा. ज्याचे रूट्स अल्फा आणि बीटा आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं असतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हे काढायचं आहे. अल्फा प्लस बीटा माहिती आहे 5, अल्फा आणि बीटा काढायचा आहे. ही किंमत आपल्याला काढायची, जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीवरनं. सो नाउ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5. Taking cube to both side, alpha plus beta cube is equal to 5 cube is equal to 5 cube. मग पहिल्या टर्मचा क्यूब अल्फा क्यूब, दुसऱ्या टर्मचा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 125. एखाद्या ब्रॅकेट ए क्यूब प्लस बी क्यूबचं एक्सपान्शन ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, व्हॉट इज दिस व्हॅल्यू, इट्स व्हॅल्यू इज 35 प्लस 3 अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटा 5. ला तिकडे घेऊन जातो, इथे 5 3 जार 125 मायनस 35, 15ला तिकडे नेतो. अल्फा बीटा 5 मधून हा गेला 0, अल्फा बीटा किती आला 6. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय येईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 5 आणि अल्फा बीटा आला 6 is equal to 0. Therefore is the required quadratic equation एक पुस्तकाच्या बाहेरचं गणित बघू विद्यार्थी मित्रांनो. इफ द डिफरन्स ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, मागच्या ह्याच्यात काय दिलं होतं, इज 5. मागच्या ह्याच्यात सम दिली होती. लेट अल्फा अँड बीटा are the roots of quadratic equation. Therefore difference means alpha minus beta is equal to 5 and difference of their cubes आपल्याला आत्ताच आपण जस्ट बघितलं सेम एक्झाम्पल आहे. हिअर वी हॅव टू डिफिकल्टी, वी हॅव टू फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन whose roots are, required quadratic equation is x square minus
अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा. मागचं एक्झाम्पल पाहिलं होतं अल्फा बीटा डायरेक्ट दिला होता, आज दिलेला नाही. आपल्याला आता काय माहिती आहे? अल्फा मायनस बीटा माहिती आहे. मग अल्फा मायनस बीटा वरनं अल्फा प्लस बीटा काढायचा आहे आणि अल्फा बीटा ह्या दोन्हीही किमती काढायच्या आहेत आपल्याला. नाऊ फर्स्ट वी फाइंड अल्फा बीटा. नाऊ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 5 टेकिंग क्यूब टू बोथ साइड. अल्फा क्यूब फॉर्म्युले पार्ट पाहिजे, मायनस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इज इक्वल टू 5चा क्यूब. एक पायरी या ठिकाणी लिहू वाटलंच आपण. पहिले येईल मग अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 125. काय काय ते 125. नाव सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. याची किती किंमत आहे? 2 आणि 5 मायनस 3 अल्फा बीटा माहीत नाही, अल्फा मायनस बीटा 5. मग 2 1 5 3 5 जार हा इथे मायनस आहे म्हणून याला ट्रान्सपोजिंग करतो आणि याला इकडे आणतो. हा इथे प्लस आहे, इकडे आल्यावर साइन चेंज होऊन जाईल. 215 मायनस 125 15 अल्फा बीटा. 5 मधून 5 गेला 0, 21 मधून 12 गेले 9. 90/50 इज इक्वल टू अल्फा बीटा. देअरफॉर अल्फा बीटा इज इक्वल टू 6. अल्फा बीटा इज इक्वल टू 6. अल्फा बीटा माहीत झाला. आता काढायचा आहे अल्फा प्लस बीटा. नाव अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. फॉर्म्युला कसा आला ते सांगून राहिलो. डायरेक्ट सोडवता आलं तुम्हाला. याच्यानंतरची डायरेक्ट पायरी वापरली तरीही चालेल. या ठिकाणी मला या मायनसवरनं प्लसची किंमत काढायची आहे. मायनसच्या एक्सपान्शनमध्ये अल्फा मायनस बीटाच्या एक्सपान्शनमध्ये जी मधातली टर्म येते ती येते -2 अल्फा बीटा. कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. मी ही टर्म माझ्याजवळ काय काय होतं? 3च टर्म होत्या. 1 2 3 1 2 3. ही मी मनाने टाकली, ती मनाने मला टाकता येत नाही. मग तिला कॅन्सल करण्यासाठी इथे +2 अल्फा बीटा. याचं स्क्वेअर रूट, याची साइन, याचं स्क्वेअर रूट. काय येईल? पहिल्या संख्येचा स्क्वेअर रूट अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर या दोघांची ॲडिशन +4 अल्फा बीटा. एखाद्या विद्यार्थ्याने डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला तरीही चालेल. देर इज नो डिफिकल्टी. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. अल्फा मायनस बीटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा मायनस बीटा? 5 स्क्वेअर प्लस 4 इंटू अल्फा बीटा. अल्फा बीटा जस्ट काढला आपण 6. 4 इंटू 6 24 वी गेट. इथे लिहू आपण 25 49 अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साइड. अल्फा बीटा +-7. काय आलं? +-7. Now the required quadratic equation is x square minus alpha plus beta plus x. मग x square minus ±7x plus alpha beta 6. Therefore x square याने याला मल्टिप्लाय केलं तर जसंच्या तसंच राहील. +-7x + 6 इज इक्वल टू 0. असे आपल्याला किती इक्वेशन मिळतील? 2. थँक्यू फ्रेंड्स.